CSA अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि दमदार असं स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन आपण पाहत आहे. लोकनेते आमदार चषक 2026 लोकनेते आदरणीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी महाराष्ट्रातील राजकारणी प्रमुख राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज पाहायला मिळते. आदरणीय सिटीजी ठाकूर साहेब माजी आमदार युवकांचे प्रेरणास्थान आमदार राजेशजी पाटील साहेब माजी आमदार यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपण आहोत. पहिली रात्र तिसरी मॅच भव्य 11 मानकुली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते मयांक 11 खारबाव या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. एका बाजूला तुम्ही सूरज पाटीलला पाहाल, एका बाजूला प्रणय पाटीलला पाहाल, तर एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो अर्थात सध्याच्या घडीचा चर्चेतील खेळाडू विनोद माळीला तुम्ही पाहणार आहात. हा वन मॅन शो ज्याचा मात्र पाहायला मिळाला मला अजूनही आठवतं की ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका आणि मावळ प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळत होता आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 98 रन्स आल्या होत्या. एकाच इनिंगमध्ये 98 धावा त्याने बनवल्या होत्या. काही चेंडू राहिले होते, मी म्हणेन अगदी त्याच वेळेला ना नॉन स्ट्रायकर एंड बॅटरने काही चुका केल्या, काही खेळाडूंनी चुका केल्या, त्या कारणास्तव जास्तीची स्ट्राईक त्याला मिळाली नाही. शेवटच्या बॉलवरती तितकासा मोठा स्ट्रोक त्याला खेळता आला नव्हता आणि त्यामुळे त्या षटकापासून वंचित राहिला. परंतु चर्चेतील खेळाडू आहे तो खेळत असताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा दीपूला तुम्ही पाहाल, खरं तर एक मोठा नितीन राजाराम पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक आणि त्याच वेळेला 3 बॉल 3 षटकारांसाठी केवळ विनीत माळीसाठी. सामन्याला सुरुवात होते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रणय पाटील आणि पराग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. वैभव माळी सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल डाव्या यष्टीवरती होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दमदार सुरुवात झाली आहे. इथे बॅटरला फॉलो केलाय. डॉट बॉलने सुरुवात. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला आणि यष्टांच्या मागे खूप चांगलं कार्य यष्टिरक्षकाचं राहिलं. बॉलिंग ट्रॅकवरती वैभव मालीला तुम्ही पाहताय, वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. परंतु एका बाजूला खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील मैदानावरती दाखल झालाय. 5 षटकांचा सामना आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार, लेफ्ट अप ओव्हर द विकेट. हो, यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेने ऑन द राईज केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रणय पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. मागच्या बॉलवरती बीट झाला होता, या बॉलवरती सुपर हिट राहिलाय. समोरच्या बाजूला केलेला हा स्ट्रोक ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट मारला आणि ग्रेट मारलाय. वैभव माळीच्या अगेन्स्ट अप्रोच सर्वाधिक महत्वाचा धावा गोळा करण्याचा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहा. डेडला हिट केलं होतं, मागे ठेवला, समोरच्या बाजूला इनसाइड आउट. आडवा बॅटने कलात्मकतेचा आविष्कार. स्लॉक स्वीप, रन्स मिळतील 6. मॅग्निफिसंट बॅटिंग, षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अप्रतिम फटका. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके या मॅच मध्ये वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर प्रणय पाटील शो मैदानावरती सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं वैभव माली सोबत चर्चा देखील केली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता स्लॉक स्वीपचा फटका, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जर असताना आलाय षटकार या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल फटका बसला. ही कॅच नाही तरी मॅच आहे. चर्चेतील खेळाडू पुढच्याच बॉलवरती सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. इथे वैभव माळीला महत्वपूर्ण सफलता प्राप्त होईल. 10 धावा धावलकावरती असताना पहिला बॅटर प्रणय आउट. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी जतीन होता आणि जतीनच्या माध्यमातून या ठिकाणी झेल पाहायला मिळते. महत्वाची विकेट. खऱ्या अर्थानं प्रणयनं अप्रतिम बॅटिंग केली सुरुवातीला. इथे जर पाहिलं तर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी, जतीन वेगाने धावले आणि अप्रतिम त्यांच्या माध्यमातून झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅच मध्ये मयांक 11 खारबाव या टीमला बसलाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. एक चांगला झेल, एक उद्योन्मुख आणि युवा खेळाडूने टिपलेला पाहायला मिळाला. दीपू माळी खरं तर या मध्यंतरीच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा संघाला जॉईन करतोय. परंतु स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पीसेकर स्पर्धा मला आठवते
विनीत माळी, वैभव माळी आणि या संपूर्ण टीमने काय प्रदर्शन केलं होतं. गोरसाहेब बी टीमला परास्त केलं होतं या टीमने. दीपू नसताना देखील हे प्रदर्शन राहिलं, तर आता दीपू आलाय. आता संघाचं प्रदर्शन चांगलं होणार यात ती मात्र शंका नाही आहे. आदित्य गोलंदाज जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक मैदान नव्हे तर अनेक मैदानं सातत्याने गाजवतोय हा युवा आणि उद्योन्मुख खेळाडू. युवा आणि तितकासा जिगरबाज यष्टांच्या पाठीमागे विनीतला तुम्ही सध्या घडीला पाहतात. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट हा विस्फोटक आणि विध्वंसक खेळीसाठी जाणला जातो. वैभव माळीची चर्चा चालू आहे. त्याने विकेट मिळवली आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याने एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. वैभव माळी व्हेरिएशन व्हरायटी समेळ साधणारी गोलंदाजी तो करतोय. यावेळेचा बॉल उसळी घेणारा पंचांकडे लाऊड अपील. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. बाउन्सरचा वापर केलाय. स्लॅश करण्याचा प्रयत्न स्नॉटर होता. वा, बाउन्सरचा वापर केलाय. रायझिंग डिलिव्हरी स्लॅश करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली आहे. पंचांचा स्पष्ट नकार. या षटकामध्ये कमबॅक केलाय. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला वैभव माळीच्या माध्यमातून. कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 10 धावा आणि तदनंतरचे 2 चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले. त्यामध्ये प्रणय पाटीलची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर धावतात वेगाने, परंतु चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, परंतु 12 धावा जरूर खर्च केल्यात. महत्वाची विकेट प्रणय पाटीलला या षटकामध्ये वैभव माळीने बाद केल्या. सुरुवात चांगलीच म्हणता येईल, कारण दोन्ही संघाच्या बाबतीत करत इथे मात्र एक विकेट देखील आली आहे. 12 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. ग्लव्सची मागणी करण्यात येते. बॅटिंग टीम सध्या घडीला आदित्यला आपण स्क्रीनवरती पाहत आहे. तो ग्लव्सची मागणी करतोय. 18 अर्धशतक या वर्षीच्या हंगामामध्ये ज्याच्या बॅटमधून आले आणि हा चर्चेतील खेळाडू राहिला. एक षटक जवळपास मी माझ्या डोळ्यांनी बनता बनता राहिलं होतं. तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. खरं तर त्याच्या विकेट हॅट्रिकसाठी नितीन पाटील आणि मोहनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आणि 3 बॉल 3 षटकारांसाठी लगातारच्या विनीत माळीच्या 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धावलकावरती 12 आहेत. 12ला 1 आहे. 12 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकसह जिथे विनीत माळीला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. भरधाव वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. बाहेरच्या दिशेने बॉल काढण्यासाठी नेहमीच पटाईत आहे. काही चेंडू आतमध्ये येतात, काही बाहेर आणतो. आणि एका बाजूला आपण म्हणतो ना नेहमीच की फ्रूट सलाड गोलंदाजी ज्या रीतीने असायला हवी ती त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे आयुध आहेत, त्याच्याकडे यॉर्कर आहेत, त्याच्याकडे कटर आहेत. पिंक पॉईंट यॉर्कर टाकण्याची धम्मक आहे. तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल. आडवा बॅटने स्वागत केलं विनीत माळीचं. पहिला बॉल फेस करत असताना पराग वातारीच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी जर पाहिलं तर थोडेसे फ्रंटफूटला आले डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतायत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. छोट्या बॉटमॅनचा वापर केला. फक्त चेंडूला केवळ ढकललं आणि 2 धावेमध्ये परावर्तित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्डवरती. सर तुम्ही पाहताय काय जबरदस्त बॅटिंग पराग वतारी देखील करतो या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला आणि लगेच सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळालं. बॅकलेफ्टला कधी उंच करायचं आणि कधी खाली ठेवायचं हे चांगलं ठाऊक आहे परागला. आडवा बॅटने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक हुक केलाय. धावाना बुक केला. फाईन लेगला रन्स मिळतात 4. हा येतोय सणसणीत चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. इम्प्रोव्हायझर फटके पाहायला मिळतात फलंदाज परागच्या बॅटमधून. सातत्याने इम्प्रोव्हायझेशन तो दाखवतो. इथेही त्याच्या बॅटमधून कलात्मक क्रिकेटचा आविष्कार पाहायला मिळाला आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर विकेट हॅट्रिक
विनीत मालीने घेतली तर भावेशजी पुणेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विनीत माली, स्ट्रायकिंग एंडला पराग वतारीला तुम्ही पाहताय. राऊंड विकेट, स्विचीचा फटका गॅपमध्ये खेळलेत, बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे, सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये पराग वतारीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. लोकनेते आदरणीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचं गीत तुम्ही ऐकलं. यावेळेस बॉल पुन्हा एकदा बॅक लेफ्टला खाली ठेवला, ऑन साईडला केला, डीप मिड विकेटला दीपू वेगाने आलाय, सिंगल मिळाली. इथून डबलचा प्रयत्न, 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. पराग वतारी मैदानाच्या आतमध्ये वेगाचा वापर करतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, बॅक लेफ्टला खाली ठेवतो, चेहरा बॅटचा लवकर खुला करतोय. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे हे त्याने दाखवून दिले. या षटकामध्ये 16 आल्यात, पहिल्या 5 बॉलमध्ये 28 ला 1. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये परागच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, सातत्याने इम्प्रोव्हायझेशन दाखवतो या मॅच मध्ये. इथे चेंडू आलाय डॉट, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना मयंक एंटरप्राइजेस खारबाव या संघाने आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या तब्बल 28 धावा. काय सुरुवात केली आहे सर, 14च्या सरासरीनं धावसंख्या उभारली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर मानकुली संघ मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या विपक्षामध्ये भिवंडी परिसरातील आणखीन एक बलाढ्य संघ मयंक 11 खारबाव. एका बाजूला वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील, तर एका बाजूला सुपर व्ही ऑफ मानकोली विनीत मालीला देखील या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम सामना, 2 षटकांचा खेळ संपलाय, 28 धावा स्कोर कार्ड वरती बनलाय. सर काय म्हणाले एकंदरीत? 14चा करंट रन रेट, एक चांगली रणनीती पाहायला मिळते. धावा सातत्याने येत आहेत. खरं तर या षटकामध्ये सर्वाधिक जास्तीच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. हा ॲक्शन रिप्ले, हे षटक तुम्ही पाहताय, हा पहिला चौकार आला होता. जरी तिने बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये, पराग वतारीचे स्ट्रोक तुम्ही पाहिले होते. अप्रतिम नेत्रदीपक स्ट्रोक त्याने केले, क्रीजचा वापर केला, शफल झाला आणि ऑन साईडला फाईन लेगला त्याने टार्गेट केलं होतं. हा ॲक्शन रिप्ले जो इम्प्रोव्हायझिंग हुक केला होता तो पाहायला मिळाला. खोलातला बॉल, फटका बसला, क्षेत्ररक्षक तोच चेंडूच्या खाली येतोय. हा लिलेया झेल टिपण्यात आला क्षेत्ररक्षक जतीनच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 2, 28 ला 2. थँक्यू. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, जतीन आले डाऊन द बॉल आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचं झेल पाहायला मिळते. वैभव मालीने कमबॅक केलाय, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती इथे फटका फसलाय. आदित्य मात्रे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक दर्जेदार फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, सागर कारभारी हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 28 धावा स्कोर कार्ड वरती, षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती वैभव माली. गोलंदाज तयार. यावेळेस आप्राकर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, डाऊन द बॉल, दीपू माली मिस्टेक करणार नाही. आणखीन एक धक्का, सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. मयंक 11 खारबाव या टीमला बसलाय. फलंदाज बाद. थँक्यू. सागर कारभारीला संघाचा कारभार सांभाळता आलेला नाही आहे. मागील 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झाल्यात. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय, क्रीजचा वापर केला, बॅकफूटवरती आला होता, बॅटचा स्टिकर दबा लागला आणि ऑन साईडला लॉंग ऑनला हा धावता झेल अप्रतिम इथे टिपण्यात आलेला पाहायला मिळाला. दीपू माळी
काय वेगाने धावतो तो, अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वेगळ्या प्रतीचा खेळाडू आहे. सुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटकारांचा बादशहा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लांब लचक आणि बेदरकार फटक्यांसाठी जाणला जातो. आता एका बाजूला आपण पाहिलं तर जिथे पराग वतारी आणि त्याच्या साथीला सुरेश पाटील, या दोन्ही खेळाडूंना आता मात्र या संघाची धुरा खांद्यावरती घ्यायची आहे. धावा गोळा करावा लागतील. हॅट्रिकचा बॉल आहे जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभव माळी हॅट्रिकवरती आलेला पाहायला मिळतोय. सुरुवातीला धावा आल्या. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, काहीतरी शुभ घडतं त्याचा पाठलाग हा अशुभ नेहमी करत असतो. अशुभाने पाठलाग केलाय असंच म्हणावं लागेल. विकेट गमावल्यात. टीम अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळते. मयांक 11 खारबाव संघाच्या अडचणी वाढल्यात. हॅट्रिकचा बॉल आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाटील आलाय बॅटिंगसाठी. सुरेश पाटील बाहुबली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बाहुबलीला ते स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. पुढचा बॉल आडवा बाटणी केला ऑन साईडला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. धाव मिळते ती केवळ एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने 29 ऑन दी बोर्ड ॲट लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करतोय मयांक 11 खारबाव. सातत्याने बाउन्सरचा वापर केला जातोय. मागील चेंडूवरती आज सागर कारभारीच्या विरोधात देखील बाउन्सर केला होता. तिथून पूल करण्याचा प्रयत्न, तितका प्रॉमिसिंग फटका नव्हता तेव्हा त्याची विकेट. इथेही बाउन्सरचा वापर केलाय. हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट, फिल्डर नव्हते. इथे एकच धाव मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. वैभव माली कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याने 12 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळाला. हो, इथे फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाही आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नाही आहे तिथे. आणि इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज पराग वतारी आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा. सर, सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा येताना पाहिल्या आणि खऱ्या अर्थानं धावा थांबवणं गरजेचं होतं आणि या षटकामध्ये तेच कार्य मैदानावरती वैभव मालीने केलंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. दिलेलं कार्य सिद्धीच घेऊन जातोय तो, कारण त्याने विकेट मिळवल्यात, धावा थांबवल्यात. यावेळेस हा बॉल बॅटरला इथे मात्र डॉमिनेट केलं होतं. हा आविर्भाव आहे या खेळाडूचा. क्रीजचा वापर करतो, शफल होतो, फाईन लेगला टार्गेट करतो आणि इथे मात्र त्याचे कमकुवत आणि ताकदवान वेळाचा अभ्यास केलाय. हा ऍक्शन रिप्ले, फ्रंट कॅमेरा अँगल आणि बॅक कॅमेरा अँगल एकाच वेळेला JTCच्या माध्यमातून 2 कॅमेरा अँगल तुम्ही पाहिलेत 2 फ्रेममध्ये. 31ला 3. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा भरपूर जास्त शफल क्रॉस झालेत आणि खऱ्या अर्थानं चांगला चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली आहे. धारदार आणि बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये वैभव मालीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग टीमने DRSचा वापर केलाय. खऱ्या अर्थानं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. इथे JTC लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील व्हाईट बॉल आहे की नाही. खऱ्या अर्थानं पंचाने इथे डॉट चेंडू घोषित केलाय परंतु पंचांच्या निर्णयाला खऱ्या अर्थानं इथून चॅलेंज केलंय की काय, आणि ते जर पाहिलं तर आमचे पंच पाहणी करतील. एकतीस धावा दापोलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झाले. DRAची मागणी करण्यात आली आहे. शहानिशा इथे करण्यात येईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. एकाच वेळेला खेळाडूंना तुम्ही पाहताय. चर्चा या गोष्टीची होती. पाणी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहे. एक दमदार आणि दर्जेदार असा क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहत आहात. खरं तर प्रथमेशजी कन्हैया भोईर यांनी आयोजित केलेली स्पर्धा लोकनेते आदरणीय माननीय सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी महाराष्ट्रातील प्रमुख राजकारणी. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आला अर्थात एकंदरीत धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा बनल्या त्या 31. ऍक्शन रिप्ले जवळपास मधल्या यष्टीवरूनच बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉलने वळण देखील घेतलं होतं. स्क्रीनवरती बॅटर देखील या गोष्टीची छानशा करत असतील कारण LED स्क्रीन देखील आहे. त्या कारणास्तव या स्क्रीनवरती ते पाहतील बॉलने ज्या पद्धतीने वळण घेतलं होतं. 31ला 3 आहेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. वैभव माळीने 2 षटक हाताळले, 15 धावा, 3 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला होता. या दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. काय ब्रिलियंट स्पेल इथे पाहायला मिळाला. निशांत सर काय म्हणाल. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3, 15ला 3 बॅटर बाद केलं होतं त्याने.
अप्रतिम गोलंदाजी, चांगला कटरचा वापर केला, बाउन्सरचा देखील वापर केला, वैविध्यपूर्ण विविधता या षटकामध्ये वैभव मालीची पाहायला मिळाली. आणि अप्रतिम गोलंदाजी पराग वतारी, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या ना सर, त्यालाच थांबवलं या षटकामध्ये. आणि त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये वैभव मालीने केलेली आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय भोईर, आणखीन एक युवा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला खारबावचा बाहुबली सूरज पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रणयच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सौरभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. सौरभ भोईरने एक्झॅक्टली हे गोष्टी चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळाल्यात. बॅटरला फॉलो केलं होतं, मुभा द्यायची नाही, वेग प्रचंड ठेवला, टप्पा चांगला होता. ऍक्शन रिप्ले पहा, वेगाने टाकला होता बॉल आणि भर्स करून आतमध्ये येणारा, फलंदाजाला मुभा न देणारी हीच गोलंदाजी सर्वाधिक कारगर साबित होणार आहे. 32 धावा धापलकावर या 3 फलंदाज बाद झाल्यात. प्रणय भोईर गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. तुम्ही पाहताय आदरणीय शिखरजी ठाकूर साहेब यांचं देखील आगमन आपण या व्यासपीठावरती पाहतोय. खोला टाकला होता बॉल, बॅटची आतली कडा, डायरेक्ट हिटची नामी संधी. इथे हिट झालेला नाहीये, सुपर हिट ठरू शकलेला नाही क्षेत्ररक्षक. रन्स मिळाली नाहीये, डॉट बॉल आलेत. पराग वातारी 10 बॉल 18 वरती तो नॉट आउट आहे. 32-3. चांगल्या रणनीतीने गोलंदाजी केली जाते. परागच्या विरोधात सातत्याने खोलवर टप्प्याची चेंडू टाकली जातात. इथे देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. काही गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव मालीने ज्या पद्धतीने कमबॅक केलंय ना, तो आत्मविश्वास याही षटकामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. सातत्याने 2 चेंडू डॉट आले त्या मॅचमध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, हवाई हल्ले करावे लागतील, ए स्ट्राईक करावं लागेल, कारण समोर मानकोलीचा संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधात खेळताना मोठी धावसंख्या या मॅचमध्ये मयंक 11 खारबाव या टीमला उभारावी लागेल. गोलंदाज तयार, इथे देखील खोलात टाकलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, वाह काय गोलंदाजी केली जाते. आणखीन एक चेंडू डॉट आलाय सर, अप्रतिम गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये म्हणता येईल, कारण ज्या षटकामध्ये धावा हव्यात ना तिथे धावा आता महाग झाल्यात. अलीकडे सोनं महाग झालंय, चांदी महाग आहे, थोड्या दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग होणार आहे, परंतु इथे आता धावा महाग झाल्यात असंच म्हणावं लागेल. 32-3 आहे. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न, लोड फुलटोस, आडवा बॅटने केला होता, एका हाताने ब्लफ काढण्याचा प्रयत्न केला होता दीपू माळीने. वेगाने धावतोय, फिजिकल फिटनेस पहा, आउटफील्ड मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. लायन ऑफ मानकोली, दबंग दीपू त्या ठिकाणी होता. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला. एका हाताने चेंडूला स्टॉप केलाय आणि आपल्या संघासाठी धावाही वाचवल्या. स्लॉग हिटचा फटका होता, त्या ठिकाणी दीपू माली आले. काय एफर्ट्स, वाह वाह वाह, अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला. एका हाताने चेंडूला स्टॉप केलाय आणि आपल्या संघासाठी धावाही वाचवल्यात. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी, आणि या दोन्ही गोष्टी आतापर्यंत चांगल्या घडत असताना या मॅचमध्ये मानकोली संघासाठी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो नाही, आपण पाहिलं ना तर साऊथ आफ्रिका संघावरती ब्लेम केला जायचा की 12 खेळाडू इथे खेळतात, त्यांचं क्षेत्ररक्षण हा दर्जेदार राहायचं. 33-3 आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहा, वारंवार वेगाने गोलंदाजी प्रणय भोईर. आता मात्र त्याला मिळालेली ही सरशी फलंदाजांची केल दिली आहे त्याने. ही फरशी डॉट बॉल आल्यात. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, जणू काही फलंदाज पर्यटक बनून उभा राहिलाय की काय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय प्रणयच्या माध्यमातून. अप्रतिम कामगिरी प्रणय करतोय या मॅचमध्ये, प्रभावित करतोय, इम्प्रेसिव्ह करतोय. गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. इथे पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर येतील का? हो पोहोचले दीपू माली, मिस्टेक होणार नाही. आणखीन एक चेल टिपलाय, खारबावचा बाहुबली सूरज पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू. प्रणय भोईरने या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील प्राप्त केलाय.
काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिलंय. धावांसाठीची धाव करायला लावली आहे मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 33 धावा दापलकाभरली आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. निशांतजी पाटील सर, फलंदाज जसे बाद होत आहेत ना, अलीकडे एक रील जास्तीची चर्चेचे विषय आहे. सहलीला जायचं असंच काहीतरी वाटायला लागलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आउट होत आहेत एका मागोमाग एक. 34ला 4, 33ला 4. सातत्याने पर्यटक बनून उभे राहिलेत फलंदाज मागील 2 षटकांमध्ये. मागील 2 षटकांमध्ये सर आपण विचार केला ना तर फक्त आणि फक्त 5च धावा आलेत. काय कमबॅक केल्या. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 28 धावा स्कोर कार्डवरती आपण बनल्या, परंतु वैभव मालीने केलेलं कमबॅक आणि तदनंतर जर पाहिलं तर प्रणय भोईरचं लाजवाब कमबॅक पाहायला मिळालं. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये मैदानावरती जर पाहिलं तर दबंग दीपू, लाईन ऑफ मानकोली आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग एंडवरती पराग वतारी त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये धावा आल्यात. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. त्या ठिकाणी यष्टिरक्षक डाऊन द बॉल, जजमेंट चुकलंय. विनीत माली त्या ठिकाणी होता, जजमेंट चुकलंय. कॅच ड्रॉप आणि ते एक धाव. विनीत माळी ही स्वतःवरती त्याला विश्वास बसला नाही, कारण हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहाल तर खऱ्या अर्थानं ज्या रीतीने त्याच्या रिॲक्शन्स होते. बॉल लिडिंग एज घेतली, क्रीजचा वापर केला होता. पराग वतारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा झेल जसा ड्रॉप झाला ना, विनीतचे ॲक्शन्स पहा. कमरेवरती हात गेले, त्याचे स्माईल होती चेहऱ्यावरती आणि इथे कॅच त्याने ड्रॉप केला होता. स्वतःवरती विश्वास त्यालाही बसला नाही. खरं तर चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आहे श्रद्धा 11 बालकुम आणि त्याच वेळेला कृष्णा 11 गोटेकर बी. एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरं तर एक महत्त्वाचा सामना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये देखील. श्रद्धा 11 बालकुम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते कृष्णा 11 गोटेकर बी. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 34ला 4 आहेत. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, वेगाची गोलंदाजी, आणखीन एक फलंदाज कॉट बिहाइंडच्या रूपात. 1 more विकेट डाऊन. करण पाटील देखील बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. ॲक्शन रिप्ले पहा. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ कटर जणू काय उसळी घेतला बॉलने. ग्रीप तशीच पकडली होती दीपू माळीने. चांगली गोलंदाजी दीपेश माळीची पाहायला मिळाली आहे. 34ला 5 आहेत. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी राहिला आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला, दोन्ही टीम नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधतो. श्रद्धा 11 बालकुम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल कृष्णा 11 गोटेकर बी. दोन्ही टीमचे कर्णधार. 34ला 5. खोलातला बॉल होता. कबसला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जतीन तैनात आहे. जतीनने क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपलं उपयुक्तता संघासाठी किती आहे ना ते स्वतःला सिद्ध केलंय. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती ही मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक अनेक खेळाडूंनी जिंकलेली आपण पाहिल्यात. त्यामध्ये अपवाद होता जॉन्टी रोड्स. जबरदस्त फिल्डिंग या मॅचमध्ये जतीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 2 झेल त्यांनी पकडलेत या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दीपू माली. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतायत, अप्रतिम गोलंदाजी. दबाव टाकलाय. पराग वतारी सेट बॅट्समॅन आहे, परंतु त्याच्याही विरोधात चेंडू डॉट येत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त कटरचा वापर केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मानकोळी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 36 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो या मॅचमध्ये. निशांत सर, पहिल्या 5 बॉलमध्ये 14 धावा बनवल्या होत्या. तोच पराग वातारी अद्याप बॅटिंग करतोय. 14 बॉल 20. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज, नशिबाची साथ. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. हा आलाय चौकार.
चला आपण लक्ष वेधतोय दोन्ही टीमचे कॅप्टन या श्रद्धा 11 बालकुम आणि तृष्णा 11 गोटेगरबी. त्याआधी एक विशेष सन्मानाकडे पण वळतो आहोत. एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. एक दमदार असं व्यक्तिमत्व, दमदार असं कर्तृत्व आणि त्याहूनही अधिक एक चांगलं नेतृत्व आदरणीय शिकाजी ठाकूर साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय प्रथमेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये साहेब आपण आले, आपला आम्ही आभारी आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार व्यासपीठावरती होत आहे. मी विनंती करेन आदरणीय शिखरजी ठाकूर साहेब आपणास की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेबद्दल. हॅलो. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, बेटा काकांनी, प्रथमेशनी, संकेशनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी आयोजन केलेलं ह्या टुर्नामेंट खूप चांगली आयोजन आहे. म्हणजे एवढी चांगली सेंटर विकेट, सिमेंट विकेट, परफेक्ट सर्कल ग्राउंड, एवढा चांगला पॅव्हेलियन, तर बघून मी पण एक स्वतः खेळाडू आहे, तर ते बघून एका खेळाडूला कोणत्या ग्राउंडमध्ये खेळायला मजा येते ते समजते. तर एवढं चांगलं आयोजन बघून खूप चांगलं वाटलं. आपल्या इकडची मी स्वतः तर सीझन क्रिकेट खेळतो, पण टेनिसमध्ये आपल्या तालुक्यातले, आपल्या जिल्ह्यातले बरेचसे ISPLमध्ये क्वालिफाय झाले आहेत. म्हणजे सुमित डेके झाला, विनायक भोईर, ते दोघे सीझन पण खेळतात आपल्याच टीममध्ये. तर अशा संधीतून अजून आपल्या तालुक्यातले मुलं ISPL किंवा त्याच्या पण वरच्या लेवलला, कोणत्या इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेसला अजून क्वालिफाय व्हावेत अशी अपेक्षा बाळगतो. आणि त्याच्यासाठी बेटा काका आणि त्यांच्या टीमनी एवढी चांगली संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि मला इकडे बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद. थँक्यू. चांगलं मनोगत व्यक्त केलं. जाऊया आपण टॉसच्या दिशेने. मी एक लक्ष वेधेन दोन्ही संघांचं की पुढे खेळणाऱ्या दोन्ही संघांचं मी आमंत्रित करतोय, ते अर्थात टेक्नो स्पोर्ट JBCC जे राईट टीमला. चला टॉससाठी आपण या आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे ओम साई भावाळे ब. मी लक्ष वेधतोय या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं. कारण असं आहे की जिथे मात्र आपण पाहिलं ना, तृष्णा 11 गोटेगर बी हा संघ जो काही प्रवास करतोय त्यांना थोड्याशा अडचणी आलेल्या आहेत. थोडासा उशिराने पोचणार आहे हा संघ आणि त्याकरिता थोडीशी ॲडजस्टमेंट आहे. टेक्नो स्पोर्ट JBCC राईट टीम आणि त्याच वेळेला ओम साई भावाळे ब मागील मॅचचे विजेते. चला पुढचा सामना जो 4-4 षटकांचा राहील याच्याकडे मी लक्ष वेधेन. दोन विजेते टीम खेळ आणि लाईव्ह पाहणाऱ्या पुढच्याही संघांच्या माहितीसाठी ही आजच्या पुरतीच केवळ ॲडजस्टमेंट आहे. कारण असं आहे की एका बाजूला तुम्ही पाहिलं गोटेगर बी हा संघ जो आहे तो ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक, जवळपास नाशिकच्या जवळ असणारं ते अर्थात शहापूर, या शहापूरच्या इथून गोटेगर गाव खेळाडू येत आहेत आणि त्यामुळे त्यांना थोड्याशा अडचणी जाणवत आहेत. म्हणून आयोजकांनी ॲडजस्टमेंट केली आहे. उद्या तुम्ही म्हणाल की पुढची ॲडजस्टमेंट करून घ्या तर चालणार नाही. याकडे मी लक्ष वेधेन. चला नेक्स्ट मॅच. दोन विजेते संघ राईट टीम कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल होतात आणि त्याच वेळेला मी लक्ष वेधतो ते अर्थात भावाळे ब. चला सूरज आलेलाच आहे. सूरज टीम योगेशची गोलंदाजी मागील मॅचमध्ये एक सरप्राईज पॅकेज राहिलं होतं निशांजी पाटील सर की त्याने बाउन्सर टाकण्याच्या प्रयत्नात योगेश भालेरावने बाहेर बॉल फेकला होता जवळपास. असा खेळाडूला तुम्ही पाहता एक दमदार असं प्रदर्शन त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळतं. राईट टीमचा कॅप्टन देखील आलेला आहे. आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकचा कौल व्यासपीठावरती करण्यात येईल. चला जश पाटील एका बाजूला पाहायला मिळतो आहे. महत्वाची मॅच, नेक्स्ट मॅच एका बाजूला पाहायला मिळणार आहे टेक्नो स्पोर्ट्स JBCC राई. हे दोन्ही संघ जास्तीचे आनंदित असतील कारण जास्त वेळ वाट पाहायला मिळणार नाही. जिंकणाऱ्या संघाला सुपर 8मध्ये खेळायचं आहे. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधतोय. सुपर 8मध्ये 2-2 आयकॉन आहेत. त्यामुळे मॅचच्या आधीच आम्ही अनाऊन्समेंट करतोय. सामना 4 षटकांचा आहे आणि सुपर 8 हा सॅटर्डेला होईल.
त्यामुळे तिथे तुम्हाला 2-2 आयकॉन दिले जाणार आहेत. चला आपण टॉस करतोय शिखरजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. होणारा मॅच 4 ओव्हर, 1 ओव्हर पॉवर प्ले, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. या अधिकृत माहिती आलंय. छापा असा कॉल भावाले बी कडून छापा आलाय. फक्त डिसिजन कळवायचंय. फिल्डिंग दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा कारण की ऑनगोईंग मॅच चालू आहे म्हणून टॉस जिंकलेला आहे ओम साई भावाले बी. वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जाऊया. जयजी भोसले सर आणि निशांजी पाटील सर. थँक्यू JTC लाईव्ह. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एकाच सामन्यामध्ये 8 षटकांच्या मावळ प्रीमियर लीग मध्ये 98 धावा एकाच सामन्यामध्ये कुठून काढल्या. 18 अर्ध्या शतक या वर्षीच्या हंगामामध्ये. जिथे मात्र रायगड जिल्हा पनवेल तालुका खारघरच्या शेजारी एक छोटस गाव आहे इनामपुरी. त्या गावामध्ये जाऊन ज्याने कार जिंकली नवे तर भिवंडी प्रीमियर लीग मध्ये ज्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली तो छोटा पॅकेट बडा धमाका विनीत माळी बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. आणि त्याची बाट आज काय तळपणार का. 41चा पाठलाग करायचा विनीत माळी आणि त्याच्या साथीला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतो आहे. वैभव माळीला आपण पाहत आहे. विनीत माळी आणि वैभव माळी आघाडीची जोडी 2 माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. नितीनजी पाटील साहेब, मोहनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. विनीत माळीने जर का 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रथमेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि खरं तर सर्वाधिक जास्त प्रेम या संघावरती नेहमीच या संघ मालकांचा आणि नेहमीच आयोजकांचा अर्थात प्रथमेशजी भोईर यांचा नेहमीच राहिलाय. मला आजही आठवतं गतवर्षीचं आयोजन आणि त्यामध्ये दीपूने दिलेला शब्द पाळला होता. त्यामुळे आवर्जून या संघावरती नेहमीच प्रेम राहिलेला आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट जिथे एक सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती 1-0 आपण पाहतो आहोत. सुरुवात चांगली झाली आहे. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर होता जो कट केलेला पाहायला मिळाला. त्या पद्धतीने एक सिंगल घेतली आहे. वैभव माळी स्ट्रायकर एंडला सुरुवात चांगली झाली आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नेहल पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो या मॅच मध्ये. 41 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावा लागेल आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. द ग्रेट मराठाचे भावेजी पुणेकर यांच्याकडून विनीत माळीला सलग 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथूनही येते. निशांजी पाटील सर नेहमीच आपण पाहिलं ना लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत जातात आणि नेहमीच चुरशीचे सामने पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. हे डोकंदुखी राहू शकतं या संघासाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धापलकावरती 2 बनल्यात. 3 चेंडूचा खेळ संपला. नेहल पाटील आणि त्याच्या अगेन्स्ट आता विनीत माळी. चांगला बॅटल पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज नेहल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती वेगावरती स्वार झालाय. वेगवान गोलंदाजी तो करतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्लॅश केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विनीत माळीच्या बॅट मधून आलाय चौकार. रूम दिला उजव्याशीच्या बाहेर आणि जिथे मात्र वाईड होता आणि रूमही होता त्यामुळे स्क्वेअर कट करण्यामध्ये अगदी शिताफीनं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. आडवा बाटने स्टायलिश चोख ऑन साइडला स्लॉक स्वीप करत असताना विनीत माळीचा थाट. गोलंदाजाची वाट ठोकलाय चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळलाय. अप्रतिम फटका गॅप मध्ये खेळलेत आणि सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये. सुपर वी ऑफ मानकोली विनीत माळीच्या बॅट मधून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग या मॅच मध्ये तो करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नेहल पाटील. इथून कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. इथे देखील थोडेसे बॅकफूटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली. प्रणय पाटील त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली. इथे फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जवळपास इथून संपले. 11 धावा धाफलकावरती आहेत.
या खेळाडूला मोठ्या गोष्टी त्याच वेळेला बनवतात ना, त्याचा निडरपणा, ज्या रीतीने तो बॅटिंग करतो, क्रीजचा वापर करतो. मागील स्ट्रोक जर का तुम्ही पाहिलं ना ॲक्शन रिप्लेमध्ये, जो स्लॉक स्वीप केला होता 4 बॉल 10 वरती विनीत खेळतोय, परंतु त्याचा स्लॉक स्वीप अगदी निडर अंदाजामध्ये त्याने बॅटिंग केलेली आहे. ॲक्शन रिप्ले, तो स्लॉक स्वीपचा मी उल्लेख केला होता, हाच तो स्लॉक स्वीप होता. लॅप शॉट स्वीप चांगले खेळतं. आणि JTCचं कौतुक याचसाठी होतं ना की जो समालोचक ज्याचा उल्लेख करतो ना ते थेट तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. 11 धावा धापलकावरती बनल्या, सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती बाहुबलीला इन्व्हाइट करण्यात आलंय. सागर आलाय गोलंदाजी मार्कवरती, आपण पाहत आहोत. सागर पाटील, सागर कारभारी गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. 11-0 सामना चांगला बनणार यातही मात्र शंका नाही. कारण इथून आपण पाहिलं ना, एखाद्या विकेट जर का इथून मिळाल्या किंवा गुच्छाने मिळाल्या तर सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. मॅच अद्याप दोलायमान स्थितीमध्ये असंच मी म्हणेन. कारण पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात, पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 होत्या. तिथे एक विकेट गमावला होता. काहीशे फेरबदल करण्यात आता हा खेळाडू असा आहे, जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावा खोऱ्याने गोळा करेल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. बॅटरला फॉलो केला, मुभा दिली नाही आहे. डॉट बॉल आलाय. 11-0. चांगला चेंडू पाहायला मिळाला, वेगवान चेंडू होता. स्लॉक स्वीपच्या अंदाजाने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न विनीत मालीने केलाय, परंतु चांगला चेंडू सागर कारभारी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. येणारे 23 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये 11 धावा बनल्यात, आणखीन 30 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका समोरच्या दिशेने केल्यात. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये, चेंडू गॅप मध्ये, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका विनीत मालीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत माळी सरळ बॅटने देखील धावा गोळा करत असताना तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल खोलात टाकला होता, कवसला केला. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. धावा मिळतील याही बॉल वरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार. चौकार. थँक्यू. विनीत माली शो मैदानावरती सुरू झालेला आहे. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, परंतु आदित्य मात्रेने मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील बॅकफूट पंच गॅप मध्ये, सलगचा तिसरा या मॅच मध्ये चौकार येतोय फलंदाज विनीत मालीच्या बॅटमधून. थँक्यू. द ग्रेट मराठा आदरणीय मोहनदादा पाटील साहेब आणि भावेजी पुणेकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज राहील. चौकार आला होता. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, हा स्लोवर होता, पिक करू शकलेला नाहीये. वळण घेतलं बॉल नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कमबॅक चांगले केले सागरने. 23 धावा धापलकावरती आहेत. 41चा पाठलाग. ऍक्शन रिप्ले, फिंगर रोल केली होती, बाहेर काढला आणि बाहेर निघालाय बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे आदित्य. चांगली फिल्डिंग, फक्त इथे सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. काय सर पॉझिटिव्ह इंटेंट दाखवले या मॅचमध्ये. अप्रतिम बॅटिंग विनीत माली करतोय, त्याला चांगली साथ वैभव मालीने देखील दिलेली आहे. 2 चेंडूमध्ये एका धावेवरती तो खेळतो. या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 24 धावा स्कोर कार्डवरती लगावल्यात या मॅचमध्ये. आता एक फनी इन्सिडेन्स देखील घडला होता. त्या आधीचा हा स्ट्रोक पहा, डाऊन द ग्राउंड खेळलेला हा चौकार पाहायला मिळाला. विनीत माळीने यावर्षी केवळ एक मैदान गाजवलेलं नाही आहे. ॲक्शन रिप्ले जो मात्र हा दुसरा चौकार पाहायला मिळाला होता. कवचला खोदून काढला, कव्हर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षण तिथे खराब झालं आणि त्यामुळे चौकार येत असताना पाहायला मिळाला. परंतु तिसरा चौकार, हा ॲक्शन रिप्ले पहा. तिसरा चौकार ज्या पद्धतीने खेळला, मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखना होता कव्हर ड्राईव्ह. चौकार खेचला होता एक्स्ट्रा कव्हरला विनीत माळीने. वैभव माळी स्ट्रायकर एंडवरती आला, तो तयार झाला होता. तो विसरून गेला होता की षटक संपलंय. डगआउट्समधून त्याच्यासाठी टाळ्या यासाठी झाल्या होत्या. 18 बॉल आणि 17ची गरज राहिली आहे. कदाचित स्ट्राईक मिळाली नाही वैभव माळीला. हे अनेक वेळेला आपण पाहिलंय खरं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये. खोलातला बॉल, बॅटची आतली कडा, शॉर्ट फाईन लेग 30 या सर्कलमध्ये आहे.
प्रथमेश शेठ भोईर यांनी हा संघ बांधणी केली आहे आणि पुरस्कृत केलेला आहे. संघ दाफलकावरती धावा बांधल्यात. एक सिंगलच्या मदतीने 25 आहेत. 41ची पाठलाग करत असताना 25-0. आतापर्यंत या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मयक 11 खारबाव या संघाच्या विरोधात चांगली बॅटिंग मानकोली संघाने केलेली आहे. आज भव्य 11 मानकोली या नावाने हा संघ या मॅचमध्ये खेळतोय. स्कोर कार्डवरती 25 धावा, येणारे 17 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. विनीत माली या मॅचमध्ये अगदी रंगात आलाय. त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम तो बॅटिंग करतोय, परंतु एका बाजूला वैभव माली अगदी शांत राहिले या मॅचमध्ये. गोलंदाज अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. इथे पुढे आले, फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका आलाय, चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले होता जो मात्र स्लॉक स्वीप पाहायला मिळाला होता. पॅडल स्वीप, स्लॉक स्वीप नित्य नियमाने वैभव माळी चांगल्या रीतीने खेळतो. एक माळी शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे. सिंगलला डबलमध्ये इथून कन्वर्ट होईल. 2 धावा आल्यात, एकंदरीत 31 बनल्यात. 10ची आवश्यकता राहिली आहे. 15 चेंडू आणि 10 धावा. सामन्यामध्ये जास्तीचं काय राहिलंच नाही असं वाटू लागलं. खरं तर आपण पाहिलं मावळ प्रीमियर लीगमध्ये खेळाडूची बॅट टळपली, तिथे भिवंडी प्रीमियर लीगमध्ये तो खेळला, जिथे मात्र आपण पाहिलं अंगद पाटीलच्या इनामपुरीच्या KPC ट्रॉफीमध्ये त्याची बॅट टळपली. तिथे नव्हे तर वसई विरार प्रीमियर लीगमध्ये काय रुबाबदार आणि बहारदार खेळ त्याने साकारला होता. एक ना अनेक सातत्याने स्पर्धा गाजवल्यात विनीतने आणि 18 अर्धशतक आलेले आहेत त्याच्या नावावरती अद्याप यावर्षी अजून बाकी आहेत. 15 चेंडू आणि 10ची आवश्यकता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. IST रक्षक शोल्डर डाऊन झालेत. खेळाडू इथे चुका करतायत आणि त्यांना ठाऊक आहे जवळपास या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे या आघाडीच्या जोडीने. 22 झाल्या धावा मिळाल्या त्या 2-33-0. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळालेली आहे. भव्य 11 मानकोली या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विनीत मालीला तुम्ही पाहताय सुपर वी ऑफ मानकोली. अनेक मैदाने या खेळाडूने गाजवलेले आहेत. गेल्या वर्षाच्या हंगामामध्ये याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती सर अर्धशतक देखील होतं आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती खेळायला विनीत मालीला आवडतं आणि आज देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. इथे देखील जर पाहिलं तर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय, आणखीन एक चेंडू डॉट आलाय, परंतु इथून खारबाव सगळ्या विकेट हव्यात सर. विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि फलंदाजांच्या धावाही रोखाव्या लागतील आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाजांना करावं लागतील. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज तुम्हाला ते खेळ करायचा होता, ते करता आलेलं नाही आहे या संघाला. पुढचा भाव आडवा बॅटने पुन्हा एकदा बॅटची आतली कडा इथे नशिबाने साथ दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. धावा मिळाल्या त्या 4. इथे मात्र वैभव माळीच्या बॅटमधून आला हा चौकार. थँक्यू. सामन्यामध्ये जास्तीचं काय राहिलेलं नाही असंच वाटू लागलं. निशांत सर काय म्हणाल, एकंदरीत गोलंदाजांनी जे करायला होतं, खारबाव संघ ज्या स्ट्रेंथसाठी ओळखला जातो, जे ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारे खेळाडू आहेत या संघाकडे, आता मात्र मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. येणारे 12 बॉल आणि केवळ 4ची गरज. अगदी सोपा सामना बनलाय भव्य 11 मानकोली संघासाठी. त्या ठिकाणी मागील चेंडूवरती सर जर पाहिलं तर खारबाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळाले. फाईन लेगला फिल्डिंग करत होते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचे निमसित चाहते आहेत, नितांत प्रेम करणारे ते व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना देखील आपण पाहिलं आणि ते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. येणारे 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. तर नक्कीच त्या ठिकाणी शहापूरचा धोनी गणेश डिंगोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे सामना संपलेला आहे. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय भव्य 11 मानकोली या संघाने. थँक्यू.
आपण विनंती करूयात की या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या व्यासपीठावरती देत आहोत. या आपण विनंती करूयात आदरणीय शिकाजी ठाकूर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करावा. मॅन ऑफ द मॅच द्वितीय मात्र आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत. बारा चेंडू आणि 30 धावांची वादळी खेळ करणारा विनीत माळी राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा विनीत माळी